नमस्कार मित्रांनो, या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आता कथेला सुरुवात करू। नाशिकला येऊन नुकतेच 6 महिने झाले होते। शहरातील एका जुन्या वस्तीतील आमच्या प्रशस्त खोलीत मी आणि माझी पत्नी सानिका राहत होतो। पण माझ्या मनात एक अनामिक हुरहुर होती। ती वस्ती, तिथली माणसं आणि त्यातील गुंतागुंतीची नाती सगळं काहीतरी सांगू पाहत होती। दिसायला मी सडपातळ आणि शरीराने सुदृढ असल्याने अनेकांना आकर्षित करणारी माझी व्यक्तिरेखा होती। वयाची 28 वर्ष पूर्ण झाली होती आणि वैवाहिक जीवनाची 2 वर्ष सुखरूप होती। पण एका रिकामपणाची जाणीव कुठेतरी खोलवर रुतून बसली होती। त्या दुपारचा सूर्य खिडकीबाहेर हळुवारपणे चोहोबाजू पसरला होता। वस्तीत सगळीकडे शांतता होती। फक्त दूरवरून एखाद्या पक्ष्याचा किलबिलाट ऐकू येत होता। मी व्हरांड्यातल्या जुन्या खुर्चीवर बसलो होतो। हातात एक पुस्तक होतं, पण लक्ष मात्र त्यात नव्हतं। अचानक कुंपणाचं दार उघडल्याचा आवाज आला। हलकी पावलं, चाफेकळीच्या फुलांसारखी सुगंधी। मी वर पाहिलं तर मीरा होती। हातात एक पळी होती, त्यात काहीतरी झाकून आणलं होतं। तिच्या ओठावर ते नेहमीचं मंद हास्य होतं, पण आज त्यात काहीतरी वेगळं होतं। तिची नजर भेटताच तिने लाजत डोळे वाकडे केले। काय वाचतात तिने विचारलं। आवाजात एक कुतूहल आणि काळजीची ऊब होती। तिचा आवाज म्हणजे पाऊस होण्यापूर्वीची पहिली सर आणि मातीचा दरवळ यांचं मिश्रण होतं। काही नाही ग। मग इकडे तिकडे मी पुस्तक बाजूला ठेवत म्हणालो। माझी नजर मात्र तिच्यावरून हटेना। तिने आज हिरवा ठिपक्यांचा पदर घेतला होता। वाऱ्याची एक झुळूक आली आणि तिचा पदर हलकासा उडाला। तिने तो सावरताना ज्या सहजतेने केस मागे सरकवले ते पाहून माझं हृदय जोरात धडधडलं। सानिकानं सांगितलं, तुम्हाला थंडी वाजते म्हणून हे बघा, गरमागरम हलवा आणलाय। तिने पळी पुढे केली। ती पळी घेताना माझं बोट तिच्या बोटांना स्पर्शून गेलं। थोडा वेळ दोघंही स्तब्ध। तिने नजर खाली वाकवली, पण तिच्या गालावर लाजेचं हलकं गुलाबीपण पसरलं। बस ना जरा, मी तिला आपल्या जवळच्या खुर्चीकडे बोट दाखवताना म्हणालो। ती शांतपणे बसली। तिच्यापासून येणारा चंदन आणि केवड्याचा सुगंध वाऱ्यामध्ये मिसळून माझ्यापर्यंत येत होता। खूप वेळ आम्ही काहीच बोललो नाही। बोलायची गरज नव्हती। त्या शांततेत आमच्या अंतरंगातला संवाद सुरू होता। इथं खूप छान वाटतं तुमच्यासोबत, तिने हळूच डोळे वर करत सांगितले। तिचे डोळे बोलके होते। त्या डोळ्यांमध्ये मैत्री होती, विश्वास होता, पण त्यापेक्षाही काहीतरी अधिक होतं। मी तिच्याकडे पाहत राहिलो। आणि मलाही तुझ्यासोबत, तू येतेस तेव्हा हे घर, ही वस्ती, सगळं कसं प्रसन्न वाटतं। मी सहजपणे मनातील खरी भावना बोलून गेलो। तिने हलके डोळे मिटून घेतले। ओठावर तेच गूढ स्मित। वाऱ्याची झुळूक पुन्हा आली आणि तिचा पदर उडून माझ्या हाताला स्पर्शून गेला। तिने तो सावरला नाही, तसंच राहू दिलं। तो हलकासा स्पर्श माझ्या अंगावरून विजेचा किरण गेल्यासारखा जाणवला। खाली बघितलं तर तिनेही हात जवळच सोडला होता। मी हळुवारपणे तिचा हात माझ्या हातात घेतला। तिने विरोध केला नाही। तिचा हात कमलपुष्पासारखा मृदू आणि कोवळा होता। त्या स्पर्शात ओलावा होता, आपलेपणा होता। दोघांच्याही श्वासांची लय एक झाली होती। दुपारचा सूर्य आता कलाला होता, पण तिच्या चेहऱ्यावरचं तेज कायम होतं। खिडकीतून येणारी सोनेरी किरणं तिच्या चेहऱ्यावर उमटली होती। ती माझ्याकडे पाहत होती, न डोळे झाकता न हसता। तिच्या नजरेत भक्ती होती, पण समर्पण होतं। तुमच्यासोबत असताना मला स्वतःचं अस्तित्व विसरून जाण्यासारखं वाटतं, तिने हळू आवाजात सांगितलं। मग विसरून जा की मी तुझं अस्तित्व आहे, मी तिला म्हणालो। तिने डोळे मिटून घेतले। तिचा हात माझ्या हातात। दोघेही त्या क्षणात हरून गेलो होतो। वेळ स्थिर झाली होती। आभाळातही एक पक्षी मंडळ घालत होता, पण आमच्या दुनियेत फक्त आम्ही दोघं होतो, मीरा आणि मी। त्या प्रेमळ शेजारणीच्या स्पर्शात, तिच्या अस्तित्वात मला एक वेगळीच विश्व सापडलं होतं। राजाराम भैया बाहेरगावी असताना वस्तीत एक वेगळी शांतता पसरली असे। त्या शांततेत मीराचे येणे म्हणजे एखाद्या सुगंधी वाऱ्याची झुळूक असायची। सानिका बाजारात गेल्याचा फायदा घेऊन मी व्हरांड्यातल्या जुन्या खुर्चीवर बसलो होतो। हातात पुस्तक होतं, पण मन मात्र दाराकडे गेलेलं। ती आली। हातात चहाचा कप होता। सानिकाने सांगितलं, तुम्हाला एकटा सोडू नको म्हणून ती म्हणाली, पण तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं। तिने चहाचा कप माझ्यापासून थोडा अंतरावर ठेवला होता, छोट्या टेबलावर ठेवला आणि ती भिंतीशी टेकून उभी राहिली। दोघांमध्ये जवळजवळ 6 फुटाचं अंतर होतं। किती दिवस झाले भैया गेल्यात, मी विचारलं। 8 दिवस झाले, अजून 15 दिवस लागतील, तिने हळूच सांगितलं। तिचा आवाज ती होता, पण त्यात एक हुरहुर होती।
तिने माझ्याकडे पाहिलं आणि लगेच नजर दुसरीकडे वळवली. तिचे डोळे बोलके होते, पण त्यांनी मर्यादित ठेवत होती. तुला एकटं वाटत असेल? मी म्हणालो. हो, पण आता सवय झाली. तिने उत्तर दिलं. ती खिडकीजवळ गेली आणि बाहेरच्या रस्त्याकडे पाहू लागली. तिची बोटं खिडकीच्या कड्यावर हळुवारपणे फिरत होती. तिचा हिरवा ठपक्यांचा पदर वाऱ्यात उडत होता. तिने तो सावरताना एखाद्या माझ्याकडे पाहिलं. त्या एका नजरेत कितीतरी भावना होत्या. ओलावा होता, हुरहुर होती, पण एक मर्यादाही होती. मी उठलो आणि दाराजवळ गेलो. तिच्यापर्यंत जाणं शक्य होत न, पण मी थांबलो. दाराच्या चौकटीत हात लावून उभा राहिलो. आता आमच्यात अंतर होतं, पण त्या अंतरातून एक वेगळीच गोडी निर्माण झाली होती. मीरा, मी हाक मारली. ती हळूच माझ्याकडे पाहिलं. तिचे डोळे विस्फारले होते. आमच्या नजरा भिडल्या. कितीतरी वेळा आम्ही तसेच एकमेकांकडे पाहत होतो. बोलायची गरज नव्हती. त्या नजरेतून सगळं बोललं जात होतं. मला तुमच्या जवळ यायचं, तिने हळू आवाजात सांगितलं. पण तिची पावलं मात्र सरकली नाही. ती तिथेच उभी होती, खिडकीजवळ. मलाही, मी म्हणालो. पण मीही तिथून हललो नाही. ते अंतर जाणीवपूर्वक टिकून ठेवलं होतं. तिने हात पुढे केला माझ्यापर्यंत पोचण्यासाठी. तो हात अपुरा होता. मीही हात पुढे केला. आमची बोटं एकमेकांपर्यंत पोचू शकली नाही. फक्त हवेत एकमेकांना स्पर्श करून पाहत होती. ते अंतर भरून येणं शक्य होतं, पण आम्ही दोघांनी ते भरू नये असं ठरवलं होतं. तिचे डोळे ओलावे झाले होते. हे अंतर खूप त्रास देतंय, ती म्हणाली. पण हे अंतर आपल्याला जवळ ठेवतंय, मी म्हणालो. जर हे अंतर संपलं तर आपण हरू. तिने मान हलवली. तिला माझं म्हणणं पटलं होतं. तिने हात मागे घेतला आणि पुन्हा खिडकीकडे पाहू लागली. सूर्य मावळतीला लागला होता. सोनेरी किरणं तिच्या चेहऱ्यावर उमटले होते. ती सुंदर दिसत होती, पण तिच्या सौंदर्यापेक्षा तिच्यातील ती असुरक्षितता, ती हळवी भावना मला अधिक भावत होती. मी मागे सरकलो आणि पुन्हा माझ्या खुर्चीवर बसलो. आता आमच्यात पूर्वीपेक्षा अधिक अंतर होतं, पण त्या अंतरातून एक वेगळंच नातं निर्माण झालं होतं. शब्दांनी न बोलता, स्पर्शाने न जोडता, फक्त नजरेतून, फक्त भावनेतून एक अबोल संवाद सुरू होता. रोज अशीच ना, मी विचारलं. ती वळून माझ्याकडे पाहिलं. तिच्या ओठावर तेच हळवं हास्य होतं. रोज ती म्हणाली, तुम्ही आहात म्हणून. ती म्हणून गेली. व्हरांडा पुन्हा एकटा पडला, पण तिचा सुगंध तिथे रेंगाळला होता. तिची नजर तिथे हरवली होती. ते अंतर होतं, पण त्या अंतरात प्रेम होतं, मर्यादा होती, आदर होता. आणि याच अंतराने आमचं नातं अधिक खोलवर, अधिक अर्थपूर्ण बनलं होतं. मी हळूहळू तिच्याकडे आकर्षित होऊ लागलो होतो. मीरा दिसायला अत्यंत सुंदर होती आणि तिची शरीरयष्टीही भरपूर होती. आता ती आमच्या दोघांची इतक्या मनमोकळेपणाने बोलू लागली होती की तिच्या वैयक्तिक गोष्टीही ती आमच्यासोबत सहजपणे शेअर करत असे. तिला पाहून माझ्या मनात एक अनामिक ओढ निर्माण झाली होती. मी घरीच लॅपटॉपवर ऑनलाईन काम करत असल्यामुळे बहुतेक वेळा घरीच असायचो. एके दिवशी संध्याकाळची वेळ होती. पावसाची वारा खिडकीच्या कडा झडझडत होत्या. दारावरची बेल वाजली. उघडता समोर मीरा होती. तिचे केस भिजलेले होते. अंगातील हलकी साडी अक्षरशः अंगावर चिटकली होती. तिचा श्वास जोरात चालला होता. काय झालं, मी विचारले. पाऊस आडोसा मागतोय, ती हसत हसत म्हणाली. पण तिच्या हसण्यात एक वेगळी चमक होती. ती आत आली. खोलीत एकटीच होती. तिने ओल्या केसांना हात लावत माझ्याकडे पाहिलं. तू एकटाच आहेस ना, तिने हळू आवाजात विचारलं. मी मान हलवली. ती जवळ आली. खिडकीबाहेर विजांचा कडकडाट झाला आणि लगेच वीज गेली. अंधार पसरला. फक्त दूर कुठेतरी रस्त्यांचा कमीत कमी प्रकाश खोलीत येत होता. मीरा माझ्या अगदी जवळ उभी होती. तिचा श्वास माझ्या चेहऱ्यावर जाणवत होता. तिच्या अंगावरचा ओलावा आणि तिचा सुगंध यांनी खोली भरून गेली होती. तिने हळूच माझा हात हातात घेतला. मला भीती वाटत आहे अंधारात, ती कुजबुजली. पण तिच्या डोळ्यात भीती नव्हती, त्यात एक आग होती, एक हुरहुर होती. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. तिचा ओला गाल, तिचे थरथरणारे ओठ. मी तिच्याकडे बघत राहिलो. तिने हळू डोळे मिटले. वेळ थांबल्यासारखा वाटला. पावसांच्या सरी कोसळत होत्या. विजा चमकत होत्या. पण त्या क्षणी फक्त ती आणि मी उरलो होतो. माझा हात तिच्या कमरेशी जाऊन भिडला आणि ती माझ्या अंगावर कोसळली. तिचे ते उल्लेख केस माझ्या चेहऱ्याला स्पर्शून करत होते. तो पाऊस थांबल्यावरचे दिवस आणखी गुंतागुंतीचे झाले. राजाराम भैया आणि माझाही चांगला संबंध होता. जेव्हा ती घरी असत तेव्हा आम्ही सगळे एकत्र बसून गप्पा मारत असू. पण त्यांच्या कामामुळे ते फारसे घरी नसत. मीरा तिची घरातील सर्व कामे आवरून आमच्या घरी आणि सानिकासोबत तासनतास गप्पा मारत असे. त्या दोघींची चांगलीच मैत्री झाली होती आणि मीरा जवळपास पूर्ण दिवस आमचेच घरी राहील. मी आणि मीरा आता एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे ओळखू लागलो होतो. आमचे सुखदुःख आम्ही एकमेकांशी व्यक्त करत असू.
आणि एका कुटुंबाप्रमाणे राहत होतो. आमच्यात एक आपुलकीचे अतूट नाते निर्माण झाले होते. मीरा माझ्याकडे पाहून नेहमी म्हणायची, तुझी पत्नी खूप नशीबवान आहे, कारण तिला तुझ्यासारखा प्रेमळ जोडीदार मिळाला आहे. तिच्या या बोलण्यात एक प्रकारची प्रशंसा आणि प्रत्यक्ष अपेक्षा दडलेली होती, जी मला नेहमीच भावी. पण एक दिवस असा आला की सगळं समीकरण बदलून गेलं. रविवारची दुपार होती. राजाराम भैया कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. सानिका तिच्या मित्रांकडे गेली होती. घरात फक्त मी आणि मीरा होतो. मी लिव्हिंग रूममध्ये लॅपटॉपवर काम करत होतो. मीरा स्वयंपाकघरात चहा बनवत होती. अचानक तिचा मोबाईल खणखणला. तिने फोन उचलला. तिचा चेहरा पाहताच मला काहीतरी बिनसल्यासारखं जाणवले. काय, कधी पण असं का होऊ शकतं? तिचा आवाज घाबरलेला होता. फोन ठेवतच ती थेट माझ्याकडे धावली. तिचे डोळे भरून आले. ओठ थरथरत कापत होते. काय झालं मीरा? मी उठत विचारले. राजाराम भैयांचा अपघात झाला. हॉस्पिटलमध्ये आहेत. मला लगेच जावं लागेल. ती रडू लागली. तिचे संपूर्ण शरीर कापत होते. मी तिला धीर दिला. शांत हो, मी नेतो तुम्हाला बाईकवरून. जाताना तिने मला कमरेभोवती घट्ट मिठी मारली होती. वाऱ्यात तिचे केस माझ्या चेहऱ्यावर उडत होते. हॉस्पिटलमध्ये पोचलो. राजाराम भैया ICUमध्ये होते. त्यांची प्रकृती गंभीर होती. डॉक्टरने सांगितले की त्यांना मेंदूला मार लागला आहे. अजून काही सांगता येत नाही. तो दिवस, ती रात्र अशीच गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी राजाराम भैया यांनी अखेरचा श्वास घेतला. मीराचा एकांत बघावेना. सानिकासुद्धा रडत होती. मी दोघींना सावरण्याचा प्रयत्न करत होतो. अंत्यसंस्कार उरकले. घरी पोहोचलो तेव्हा मीराची अवस्था पाहण्यासारखी होती. ती कोऱ्या भिंतीकडे बघत सुन्न बसली होती. आता ती रोज यायची, पण आता तिच्या येण्यात एक वेगळेपणा होता. ती फारशी बोलत नसे. सानिकाशी नाही, फक्त माझ्याकडे एकटक पाहायची. तिच्या नजरेत एक प्रश्न होता, एक करुणा होती, पण त्याच्यापेक्षाही एक विलक्षण ओढ होती. एके दिवशी संध्याकाळी सानिका घरी नव्हती. मीरा आली. दारातच उभी राहिली. तिच्या डोळ्यात पाणी होतं. मला तुझ्याशी बोलायचं आहे, ती म्हणाली. आत आली. खाली बसली. बराच वेळ शांत होती. मग हळू आवाजात म्हणाली, राजाराम गेले. आता मी फक्त एकटीच आहे. तुझ्याशिवाय माझं कोणी नाही. माझं हृदय जोरात धडधडलं. मीरा, तू एकटी नाहीस. आम्ही आहोत. पण तू माझ्यासाठी काय आहेस? तिने अशा नजरेने पाहिलं की मी स्तब्ध झालो. त्या नजरेत होती तीव्रता होती, अस्वस्थता होती, एक हाक. मी काही बोलणार इतक्यात ती उठली आणि माझ्या अगदी समोर येऊन उभी राहिली. तिचा श्वास माझ्या चेहऱ्याला लागत होता. तिचे हात थरथर कापत होते. माझ्या खांद्यावर ठेवले. मला एकटीला सावरू नकोस. ती कुजबुजली. तिचे डोळे माझ्या डोळ्यात खोलवर रुतले होते. वेळ स्तब्ध झाला. खोलीतील तापमान वाढल्यासारखं. तिचे ओठ माझ्या अगदी जवळ होते. तिने हळूच डोळे मिटले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठलो, चहा घेतला आणि पुन्हा माझ्या खोलीत जाऊन झोपलो, कारण माझे पाय दुखत होते. मी दरवाजा लोटून घेतला होता. मला माहीत होतं मीरा येईल. मग जवळपास 10 वाजेच्या सुमारास मीरा आली आणि दरवाजा उघडून स्थानिकाला हाक मारत घरात शिरली. तिच्या आवाजाने मला जाग आली आणि मी माझ्या खोलीतून म्हणालो, ती घरात नाही. माझा आवाज ऐकून बहुतेक मीराला जाणवलं की माझी तब्येत बरी नाही. मग मीरा माझ्या खोलीत आली आणि मला बेडवर झोपलेलं बघून म्हणाली, काय झालं? तब्येत बरी नाही का? मी हळू आवाजात म्हणालो, खूप पाय दुखत आहेत. ती काळजीने माझ्याजवळ येऊन बसली आणि म्हणाली, कुठे दुखतात दाखवा. की तिने माझ्या पायांकडे बघितले आणि हळूवारपणे तिचा हात माझ्या पायावर ठेवली. तिच्या त्या स्पर्शाने माझ्या अंगात गरुड झाले. माझ्या पायांचे दुखणे जणू क्षणार्धात विसरलो. तिचे कोमल हात माझ्या पायावरून फिरू लागले. हळूवारपणे ती माझ्या पायांना दाबवू लागली. इथे दुखतंय का? तिने विचारलं. मी नुकतंच डोकं हलवलं खरं तर तेव्हा मला दुखायची जाणीवच उरली नव्हती. तिच्या स्पर्शाने माझ्या अंगात विजेच्या लहरी उमटू लागल्या होत्या. तिचे केस माझ्या पायावर पडत होते आणि तिचा सुगंध माझ्या नाकात भरून येत होता. मीराने माझ्याकडे पाहिले आणि तिच्या डोळ्यात माझ्यासाठी काळजी आणि प्रेम तर होतंच, पण त्यात एक वेगळीच आकर्षणही दिसलं. तिने माझ्या पायावरून हात फिरवताना माझ्या नजरा तिच्या नजरेला भिडल्या. दोघेही क्षणभर शब्दही नव्हतो, फक्त तिच्या श्वासांचा आवाज आणि माझ्या हृदयाची धडधड यांचा एक संगीतमय मिलाप झाला होता. बरं वाटतंय का? आता तिने हळू आवाजात विचारलं. मी तिच्याकडे बघत म्हणालो, तू इथे आहेस ना? मग सगळंच बरं आहे. माझं हे बोलणं ऐकून ती किंचित लाजली. तिच्या गालावर लाली उमटली. तिने नजरा खाली वळवल्या आणि पुन्हा माझे पाय दाबू लागली. पण आता तिच्या हातांचा स्पर्श अधिकच हळवा आणि प्रेमळ झाला होता. मी उठून बसलो आणि तिचा हात हातात घेतला. थांब मीरा, तू इतका त्रास का घेतीस? मी म्हणालो. ती म्हणाली,
त्रास वाटत नाही, तुला बरं वाटलं पाहिजे. मी तिच्याजवळ सरकलो. तिचे डोळे ओठ यांच्यातील अंतर मोजू लागलो. तिनेही डोळे मिटले. तिच्या श्वासांचा वेग वाढला. मी हळू तिच्या ओठावर ओठ टेकवले. तिचे ओठ गुलाबी पाकळ्यांसारखे मऊ होते. ते चुंबनात आम्ही दोघे हरून गेलो. सगळं विसरून गेलो. फक्त तो क्षण होता, तिचा सुगंध होता, तिचा स्पर्श होता. ते चुंबन संपलं तरी दोघांचे श्वास एकमेकांत मिसळले होते. तिने डोळे उघडले, माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात प्रेम होतं, समर्पण होतं आणि एक वेगळीच तेज होतं. मीरा, मी हळूच तिच्या कानात म्हणालो, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. ती माझ्या खांद्यावरून डोकं ठेवून म्हणाली. मी पण तेवढ्यात बाहेर कुणाचा आवाज आला. मीरा चटकन दूर सरकली. तिच्या चेहऱ्यावर लाज आणि भीती दिसून आली. मला जायला हवं, ती हळूच आवाजात म्हणाली. पण तिने जाण्यापूर्वी माझ्याकडे पाहिलं. त्या नजरेत काहीतरी वचन होतं, काहीतरी आश्वासन होतं. मग ती हळूच उठून तिच्या घरी निघून गेली. पण तिचा सुगंध, तिचा स्पर्श, तिचं ते प्रेमळ चुंबन, सगळं काही तिथेच राहिलं. माझी पत्नी गावी गेली होती, त्यामुळे त्या वस्तीत आम्ही दोघेच होतो. सकाळपासून माझ्या डोक्यात हलका दुखणे सुरू होते. कामात लक्ष लागेना. मी लॅपटॉप बंद करून डोळ्यावर हात ठेवला. अचानक दारावर टकटक झाली. उघडताच मीरा समोर होती. हातात गरमागरम नाश्त्याची प्लेट होती आणि एका हातात आयुर्वेदिक तेलाची बाटली. तिच्या चेहऱ्यावर काळजीने भाव होते. तिने माझ्याकडे पाहताच म्हणाली, तू आज बरं नाही दिसत, चेहरा पिवळा पडलाय. हे घे, नाश्ता आईने पाठवलाय. घास तुझ्यासाठी. मी थोडा सावरलो. नाश्ता केला. खरंच बरं वाटू लागलं. मीरा माझ्याकडे पाहत होती. नाश्ता संपल्यावर तिने तेलाची बाटली पुढे केली. हे आयुर्वेदिक तेल आहे, डोकं दुखत असेल तर लाव, मी लावून देते. तिचा प्रस्ताव ऐकून मी स्तब्ध झालो. नको नको, स्वतः लावून घेईन. थांब. ती माझ्या पुढे येऊन उभी राहिली. तुला बरोबर मसाज करता येत नाही, मी आईकडून शिकले आहे. हात हलका असतो माझा, ती म्हणाली. तसं तिने तेल हातात घेतले. माझ्या डोक्यावर तिचं बोट फिरू लागले. तिचं बोट हलके थंड होतं, पण त्याच्या स्पर्शाने माझ्या अंगात एक गरम लहर पसरली. मी डोळे मिटून घेतले. तिचा हात माझ्या केसातून कपाळावर, डोक्याच्या मागच्या बाजूला फिरत होता. तिचे बोट कानाच्या मागे गेले. मानेवरून खाली मी सरकली. मी थरथरून गेलो. आराम कर, ती कुजबुजली. तिचा आवाज माझ्या कानाशी इतका जवळ होता की तिचा श्वास मला जाणवत होता. तिने हळूच माझे डोके मागे सरकवले. मी तिच्या मांडीवर डोके टेकवले होते. हे केव्हा झाले मला कळलेच नाही. तिची मांडी मऊ उबदार होती. तिचे हात माझ्या डोक्यावरून फिरत होते. तिचे बोट माझ्या केसात खोलवर जात होती. मग हळूहळू माझ्या कपाळावर, भुवयावर, डोक्यावर फिरत होती. बरं वाटतंय ना आता, तिने विचारले. मी डोळे उघडले. तिचा चेहरा माझ्या चेहऱ्यावर अगदी वर होता. तिचे डोळे माझ्यातच खोलवर रुतले होते. तिचे ओठ थोडेसे उघडले होते. तिच्या केसातील एक लट माझ्या गालावर आली. तिच्या अंगावरचा सुगंध माझ्या नाकात भरला. तिने मसाज करणं थांबवलं. तिचे हात माझ्या खांद्यावर होते. मी तिच्या मांडीवर डोके ठेवून पडलो होतो. खुलेत एक विचित्र शांतता पसरली होती. फक्त आमच्या श्वासांचा आवाज येत. तिने हळूच मान खाली वाकून माझ्या कपाळावर ओठ टेकवले. तो स्पर्श इतका हलका होता की मला खात्रीच वाटेना, पण तिचे ओठ तिथे गरम कोवळे. मी श्वास रोखून धरला. माझं हृदय एवढ्या जोरात धडधडत होतं की ते फुटेल असं वाटत होतं. त्यानंतर मीरा म्हणाली, मी तुझ्या पायांची या तेलाने मालिश करून देते, तुला लगेच आराम वाटेल. मी बेडवर झोपला आणि मीरा माझ्याजवळ येऊन माझ्या पायावर हळूहळू मालिश करू लागली. मीराच्या हातांचा स्पर्श मला हवाहवासा वाटू लागला, परंतु मला काय हवं हे समजत नव्हतं. मीरा खरंच खूप सुंदर होती आणि तिच्या त्या काळजीने मी तर पूर्णपणे भारावून गेलो. मीराच्या मनात माझ्याबद्दलची भावना स्पष्ट दिसत होती. मीराच्या विचारात माझं दुखणं हरून गेलं आणि तिच्या स्पर्शाने मला एक वेगळाच आनंद मिळाला. बहुतेक मला एकट्याला पाहून मीराच्या मनातील अबोल इच्छा जागृत होऊ लागल्या होत्या. तिच्या हातांचा स्पर्श, तिचा सुगंध आणि तिची उबदार मांडी यांनी मी अक्षरशः भारावून गेलो होतो. तिने माझ्या कपाळावर ओठ टेकवले. तेव्हा मला जाणवलं की ही फक्त मालिश नव्हती, तर याहून काहीतरी वेगळं होतं. मी हळूच उठलो. मीरा माझ्या शेजारीच उभी होती. तिने माझ्याकडे पाहिलं. मीरा मालिश करता करता माझ्या पत्नीबद्दल विचारू लागली. सानिका किती दिवस गावी आहे? तिने विचारलं. ती 4-5 दिवस येणार नाही, मी सांगितलं. 1 तास. मीराच्या चेहऱ्यावर एक गूढ समाधान पसरलं. तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. तिने उत्साहाने मला विचारलं, फक्त पाय दुखतात की अजून काही? तिच्या त्या बोलण्याने मी भारावून गेलो. तिचे ते शब्द, तिचा तो आवाज, तिच्या डोळ्यातील ती ओलसर चमक, सगळ्यांचं मला तिच्याकडे ओढणं होतं. मी हळूच पुढे सरकलो आणि मीराला हळुवारपणे मिठीत घेतलं. तिचं शरीर सुरुवातीला थोडं ताठ झालं, पण लगेच मी माझ्या मिठीत
शिरलोय झाली. तिने माझ्या छातीवर डोकं ठेवलं. तिचे केस माझ्या नाकात घुसले. तिचा सुगंध मी दीर्घ श्वासाने आत घेतला. थोड्या वेळाने तिने हळूच स्वतःला माझ्यापासून दूर केलं आणि माझ्याकडे पाहत म्हणाली, हे योग्य नाही. तिच्या आवाजात एक प्रकारचा असंकोच होता, पण त्याचबरोबर एक अनामिक ओढही जाणवत होती. तिचे डोळे सांगत होते की तिला हे थांबवायचं नाही, पण समाजात संस्काराचं काहीतरी बंधन तिला मागे खेचतंय. मी तिचा चेहरा हातात घेतला. तिचे गाल कोवळे उबदार होते. मी तिच्या डोळ्यात बघितलं. मीरा, माझी पत्नी गावी गेल्यापासून मला जी मानसिक आणि भावनिक साथ हवी ती मला मिळत नाही, आणि मला वाटतंय की तुझ्या आयुष्यातही भावनिक रिकामा आहे. राजाराम भैयामुळे तो रिकामपणा मला भरून काढायचा आहे, आणि मला वाटतंय की ही साथ, भावनिक ओलसरपणा फक्त तूच पिऊ शकतेस. माझं बोलणं ऐकत असताना मीराचे डोळे भरून आले. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. तिने माझ्या गालावर हात ठेवला. तिचा हात थरथरत होता. हे योग्य नाही म्हणून ती थांबवते, पण थांबवू शकत नव्हती. ती हुंदका देत म्हणाली, तुझ्यासोबत असताना मला सुरक्षित वाटतंय. मला कोणीतरी समजून घेतल्यासारखं वाटतंय. राजाराम कधीच माझ्याशी असं बोलत नव्हते, माझ्या भावना समजून घेत नव्हते. ती पूर्णपणे माझ्या मिठीत उरगळून गेली. मी तिला घट्ट धरलं. तिने मान वर करून माझ्याकडे पाहिलं. तिचे डोळे ओलसर होते. ओठ थरथर कापत होते. तिचा चेहरा इतका जवळ होता की मी तिच्या श्वासांचे ऊब अंगावर घेत होतो. ती हळू पुढे सरकली आणि माझे ओठ तिच्या ओठावर टेकवले. सुरुवातीला तो फक्त हलका स्पर्श, कोवळा स्पर्श होता, पण लगेच तिने मला प्रतिसाद दिला. तिचे ओठ माझ्या ओठावर दाबले गेले. तिने डोळे मिटून घेतले. तिच्या अश्रूंची चव माझ्या ओठांवर आली. तिचे हात माझ्या मानेभोवती गुंफले गेले आणि त्या चुंबनात हरून गेलो. वेळ थांबला, जग थांबलं. फक्त आम्ही दोघे होतो, एकमेकांत विरघळून गेलो होतो. तेव्हा मीराने देखील मला प्रतिसाद दिला. तिच्या मनात दाबून ठेवलेल्या भावना जणू दाटून आल्या होत्या. माझं ते चुंबन संपलं नव्हतं. आम्ही दोघांच्या एकमेकांच्या डोळ्यात पाहत होतो. तिचे डोळे बोलत होते, शब्दांना स्थान नव्हतं. मग आम्ही सर्व काही विसरून एकमेकांत हरून गेलो होतो. मी तिला माझ्या हृदयाशी इतकं घट्ट धरलं की जणू ती माझा एक भाग बनून गेली होती. मी मीराला माझ्या मनातील सर्व काही बोलून दाखवलं. तिचे केस हातात घेत तिच्या कपाळावर टेकवत मी तिला म्हणालो, मीरा, मला तू खूप आवडतेस. खरं सांगायचं तर मी स्वप्नातसुद्धा तुला विचार केला नव्हता की एक दिवस तू माझ्या मिठीत असशील. तू माझ्या आयुष्यातील आलीस तेव्हा माझं जग बदलून गेलंस. तुझं हसणं, तुझा आवाज, तुझी नजर, सगळंच मला वेळ लावून गेलंय. माझं बोलणं ऐकून मीराच्या चेहऱ्यावर एक अनोखे हास्य उमटलं. ते हास्य इतकं निरागस होतं, इतकं सुंदर होतं की मी पुन्हा एकदा तिच्यावर भाळून गेलो. तिने माझ्या गालावर हात फिरवला आणि खरं सांगू, मला तर इथून आल्यापासून त्या दिवसापासून खूप आवडायला लागलास. तू पहिल्यांदा दारात उभा होतास तेव्हा माझं हृदय जोरजोरात धडकलं होतं आणि मी खूप दिवसापासून वाट पाहत होते की कधी तुझी पत्नी तुला एकट्याला सोडून जाईल आणि मला तुझ्यासोबत एक क्षण अनुभवता येईल. तिच्या बोलण्यात एक प्रकारची निर्भीडता होती आणि आशा होती, पण त्याचबरोबर एक गोडवाही होता. तिचं बोलणं ऐकून गेल्यावर मी पुन्हा तिला मिठीत घेतलं. यावेळी अधिक घट्ट, अधिक जिव्हाळ्याने मी तिच्या कानाशी कुजबुजलो, मीरा, तू माझ्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर भेट आहेस. तुझ्यासोबत प्रत्येक क्षण मी जपून ठेवीन. तिच्या केसातून माझे हात फिरत होते. तिच्या कानाच्या लोबला हलका स्पर्श होत होता. ती माझ्या छातीवर डोकं ठेवून बसली होती. तिचे डोळे मिटले होते. तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं समाधान होतं, जणू तिला तिचं हरवलेलं काहीतरी सापडलं आहे. आम्ही तिथेच बसून एकमेकांच्या स्पर्शेचा, उभेचा आनंद घेत होतो. तिचे हात माझ्या पाठीवरून फिरत होते. माझे हात तिच्या मानेवर होते. तिने हळूच मान वर करून माझ्याकडे पाहिलं. तिचे डोळे अर्धे मिटले होते. ओठांवर तेच गोड हास्य होतं. तुला माहिती आहे का, ती म्हणाली, आजपर्यंत कोणीही माझ्याशी असं बोललं नव्हतं. राजारामही कामानिमित्त बाहेर असायचे आणि जेव्हा घरी असत तेव्हा त्यांच्याकडून मला केवळ उपेक्षा मिळत होती. मी नेहमीच एकटीच होते, पण तू मला समजून घेतलंस, माझ्या भावनांना किंमत दिलीस. तिच्या डोळ्यात पुन्हा अश्रू तरळले, पण यावेळी ते दुःखाचे नव्हते तर कृतज्ञतेचे होते. मी ते अश्रू तिच्या गालावरून पुसले आणि तिच्या कपाळावर, नाकावर, गालावर हलके चुंबन वर्षाव केला. ते तिचे डोळे मिटून घेतले आणि तिच्या स्पर्शांचा आनंद घेतला. आम्ही त्या क्षणी फक्त एकमेकांसाठी होतो. जग, समाज, बंधन सगळं काही विसरून आम्ही फक्त एकमेकांत हरून गेलो होतो. तिचे हात माझ्या गळ्यात होते, माझा हात तिच्या कमरेशी. आमचा श्वासांचा एक सूर लागला होता. ती रात्र, तो क्षण, तो स्पर्श, सगळंच अविस्मरणीय होतं.
मग त्या दिवशी आम्ही एकमेकांच्या मिठीत हरून गेलो. काही काळात एका वेगळ्याच विश्वात रमून गेलो. तिथे फक्त आमची मनं एकमेकांशी जोडली गेली होती. तो क्षण, ती शांतता, तिचा स्पर्श, सगळं काही इतकं सुरेख होतं की शब्दात व्यक्त करणं अशक्य होतं. आम्ही एकमेकांत एवढे गुंतून गेलो होतो की वेळेचं भानच उरलं नव्हतं. खिडकीबाहेर संध्याकाळ झाली होती. दिवे लागले होते, पण आमच्या खोलीत फक्त प्रेमाचा अंधार होता. फक्त स्पर्शांची भाषा होती. आणि मग सुरू झाल्या त्या गुप्त भेटीगाठी. कधी मीरा कपडे वाळत घालायला छतावर गेली की मी तिथे जाऊन पोचायचो. कधी संध्याकाळी दोघं शेजारच्या बागेत भेटायला जायचो. कधी रात्री उशिरा सगळं जग झोपेत असताना मीरा हळूच माझ्या दारात येऊन उभी राहायची. तेच मोकळे चेहऱ्यावर, तेच गोड हास्य. अशी ती यायची आणि मी तिला माझ्या मिठीत घेत असे. त्या रात्री फक्त आमच्यासाठी होत्या. त्या रात्री फक्त आमचे श्वास होते, आमचे स्पर्श होते, आमचं प्रेम होतं. काही नाती शब्दांच्या पलीकडची असतात. ती केवळ एक भावना आणि आपुलकीने जोडली जातात. कधीकधी आयुष्यात एकटेपणा वाटू लागतो, तेव्हा अनपेक्षितपणे मिळालेला भावनिक साथ जीवनाला एक वेगळाच अर्थ देतो. पण अशा नात्यामध्ये जाणीवपूर्वक संवाद आणि एकमेकांबद्दलचा आदर असणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून कोणत्याही परिस्थितीत ते नातं दोन्ही व्यक्तींसाठी समाधानकारक आणि सुरक्षित राहील. सानिकाच्या अनुपस्थितीत घरात एक विचित्र शांतता पसरली होती. मी मीराकडे पाहत हळू आवाजात म्हणालो, मीरा, मला तू खूप आवडतेस, पण ही भावना मला जितकी जवळ ओढते तितकीच आतून घाबरवते. माझं वाक्य ऐकताच तिच्या डोळ्यात पुन्हा अश्रू दाटले. ती माझ्या छातीवर डोकं ठेवून काही क्षण शांत राहिली. बाहेर पावसाच्या हलकी सऱ्या पडत होत्या. त्या शांततेत आमच्या धडधडणाऱ्या हृदयाचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. मीही तुझ्यावर मनापासून प्रेम करू लागले आहे. ती कुजबुजली. पण हे प्रेम की आपल्या दोघांच्या एकटेपणाचा आधार हे समजत नाही. मी तिच्या हातात घेतले. आपण कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त करून आपलं सुख उभारू शकत नाही. माझं हे वाक्य ऐकून ती थोडी मागे झाली. तिच्या चेहऱ्यावर वेदना होती, पण त्या वेदनेतही माझ्याविषयीचा आधार स्पष्ट दिसत होता. तेवढ्यात बाहेर कुणीतरी दार ठोठावलं. आम्ही दोघे दचकून एकमेकांकडे पाहिलं. मी दरवाजा उघडला तर समोर राजाराम भैयाचा लहान भाऊ उभा होता. त्याच्या हातात एक जुनाट बॅग होती. ही दादाची बॅग हॉस्पिटलमधून मिळाली. मीरा भाभींना द्यायला आलो आहे, तो म्हणाला. मीरा थरथरत्या हातांनी ती बॅग घेतली. खोलीत येऊन तिने ती उघडली. आत कपड्यांबरोबरच एक छोटी डायरी आणि एक बंद लिफाफा होता. लिफाफ्यावर स्पष्ट अक्षरात लिहिलं होतं, मीरासाठी. जर मी कधी परत आलो नाही तर. तिचे हात थरथर कापू लागले. तिने लिफाफा उघडला. आतलं पत्र वाचताच तिचे डोळे विस्फारले आणि तिच्या तोंडून नकळत हुंदका बाहेर पडला. मी तिच्याजवळ गेलो. काय झालं, मी विचारलं. तिने थरथरत्या हाताने ते पत्र माझ्याकडे दिलं. त्यात लिहिलं होतं, मीरा, मला माहीत आहे मी तुला कधीच वेळ देऊ शकलो नाही. माझ्या कामाच्या व्यापात तुझं एकटेपण मी कधीच समजून घेतलं नाही. पण जर माझ्यासोबत काही घडलं आणि तुझ्या आयुष्यात असा एखादा माणूस आला जो तुला माझ्यापेक्षा जास्त जपेन, तुझा मनाचा आदर करेन, तर अपराधी वाटून घेऊ नकोस. पुन्हा हस, पुन्हा जग. माझी एकच इच्छा आहे, तू आनंदी राहा. पत्र वाचताना माझ्या अंगावर काटा आला. मीराच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहत होता. ती रडत म्हणाली, मी त्यांना कधी समजूच शकले नाही आणि त्यांनी मला इतकं समजून घेतलं होतं. त्या क्षणी आमच्यातलं आकर्षण अचानक एका खोल अपराधी भावनेत बदललं. आम्ही दोघेही शांत बसलो. पण तेवढ्यात डायरीच्या शेवटच्या पानातून एक जुना फोटो खाली पडला. फोटोमध्ये राजाराम भैयासोबत एक अनोळखी तरुणी होती आणि मागे पेन्सिलने लिहिलेलं होतं, हे सत्य मीरा कधीच जाणू नये. मी आणि मीरा एकमेकांकडे अवाक होऊन पाहत राहिलो. त्या एका फोटोने आमच्या आयुष्याला एका नव्या आणि धक्कादायक वळणावर आणून उभं केलं होतं. पुढे काय उलगडणार होतं याची कल्पना आम्हा दोघांनाही नव्हती. फोटो हातात धरून मी आणि मीरा काही क्षण निशब्द बसून राहिलो. तिच्या डोळ्यात असंख्य प्रश्न होते. तिने थरथरत्या आवाजात विचारलं, ही मुलगी कोण असेल? मी डायरीचं पुढचं पान उघडलं. त्यात राजाराम भैयांनी लिहिलं होतं, काही सत्य वेळेआधी उघड झाली तर अनेक आयुष्य उद्ध्वस्त होतात. म्हणून मी शांत राहिलो. एवढंच वाचून आमची उत्सुकता आणखी वाढली. मीरा अश्रू पुसत म्हणाली, मला हे सगळं जाणून घ्यायचं आहे. आम्ही दोघांनी मिळून डायरी पुन्हा काळजीपूर्वक वाचायला सुरुवात केली. प्रत्येक पानावर त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, जबाबदाऱ्या आणि मीराविषयीचं निशब्द प्रेम शब्दबद्ध होतं. पण शेवटच्या काही पानावर त्या अनोळखी तरुणीचा उल्लेख वारंवार होता. तिचं नाव होतं स्वरा. मात्र ती कोण होती याचा स्पष्ट उल्लेख नव्हता. फक्त एक पत्ता लिहिलेला होता.
दुसऱ्या दिवशी सकाळी मी आणि मीरा त्या पत्त्यावर जाण्याचा निर्णय घेतला. प्रवासभर आम्ही दोघेही शांत होतो. मनात भीती होती की पुढे काय उलगडणार आहे. त्या पत्त्यावर पोचलो तेव्हा एक जुनं घर दिसलं. दार ठोठावताच साडीतील एक वृद्ध महिला बाहेर आल्या. त्यांनी राजाराम भैयाचा फोटो पाहताच त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. तुम्ही राजारामला ओळखता? त्यांनी विचारलं. मीरा पुढे झाली. मी त्यांची पत्नी आहे. हे ऐकताच त्या स्तब्ध झाल्या. त्यांनी आम्हाला घरात बसवलं आणि हळूहळू एक मोठं रहस्य सांगायला सुरुवात केली. स्वरा ही राजारामची प्रियसी नव्हती. ती त्यांची लहान बहीण होती. अनेक वर्षापूर्वी एका गैरसमजामुळे ती घर सोडून गेली होती. राजाराम तिला शोधत होते, पण तिला हे कधीच कळलं नाही. मीरा अवाक झाली. तिच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. वृद्ध महिलेने कपाटातून एक लिफाफा काढला. राजारामने सांगितलं होतं जर कधी त्याची पत्नी इथे आली तर हात तिला द्यायचा. मीराने थरथरत्या हातांनी तो उघडला. हात एक पत्र होतं. त्यात लिहिलं होतं, मीरा, माझ्या आयुष्यात अनेक अपूर्ण गोष्टी राहिल्या, पण तू मात्र तुझं आयुष्य अपूर्ण ठेवू नकोस. दुःखाला कवटाळून जगू नकोस. स्वतःला पुन्हा जगण्याची संधी दे. पत्र वाचून मीराचा बांध फुटला. ती रडत माझ्या खांद्यावर डोकं ठेवून उभी राहिली. त्या क्षणी आमच्यात कोणतेही शब्द नव्हते, फक्त एकमेकांच्या दुःखांची जाणीव होती. घरी परतताना मीरा खिडकीतून बाहेर पाहत होती. अचानक ती म्हणाली, आज मला राजाराम पहिल्यांदाच पूर्णपणे समजले. मी तिच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर दुःख होतं, पण त्याचबरोबर एक शांत स्वीकारही होता. आम्ही मात्र घराजवळ पोचलो आणि दार उघडलं तर आत टेबलावर एक अनोळखी लिफाफा ठेवलेला दिसला. त्यावर फक्त 2 शब्द लिहिले होते, सत्य अजून बाकी आहे. ते वाचताच माझ्या आणि मीराच्या अंगावर काटा आला. पुढे काय उलगडणार होतं याची कल्पनाही आम्हाला नव्हती. लिफाफा हातात घेताच माझ्या आणि मीराच्या नजरा एकमेकांना भिडल्या. घरात भयानक शांतता होती. मी थरथरत्या हाताने लिफाफा उघडला. आत एक छोटंसं पत्र होतं. त्यावर लिहिलं होतं, जर हे पत्र तुमच्या हातात आलं असेल तर माझी शेवटची इच्छा पूर्ण करण्याची वेळ आली आहे. माझ्या कपाटात खालच्या भागात एक लोखंडी पेटी आहे. ती उघडा. तिथे माझ्या आयुष्याचं अखेरचं सत्य आहे. राजाराम. आम्ही दोघेही ताबडतोब मीराच्या घरी गेलो. कपाटात बाजूला करून लोखंडी पेटी बाहेर काढली. त्यात काही कागदपत्र, एक फोटो आणि एक व्हिडिओ पेनड्राईव्ह होती. मी लॅपटॉपमधून पेनड्राईव्ह लावली. स्क्रीनवर राजाराम भैयाचा चेहरा दिसू लागला. ते हसत होते, पण डोळ्यात वेदना स्पष्ट दिसत होती. मीरा, जर तू हा व्हिडिओ पाहत असशील तर याचा अर्थ मी या जगात नाही. सर्वात आधी मला तुझी माफी मागायची आहे. मी तुला प्रेम करत होतो, पण ते व्यक्त करण्यात कायम अपयशी ठरलो. माझ्या कामामुळे तुला एकटेपणा सहन करावा लागला. मला माहीत होतं की एक दिवस तुझ्या आयुष्यात असा कुणीतरी येईल जो तुला समजून घेईल. जर तो माणूस तुझा सन्मान करत असेल, तुझ्या डोळ्यातील अश्रू पुसत असेल, तर त्याच्यापासून दूर जाऊ नकोस. माझ्या जाण्यानंतर अपराधीपणात आयुष्य घालवू नकोस. मला फक्त एवढंच हवं आहे की तू पुन्हा हसावंस. व्हिडिओ संपताच खोलीत शांतता पसरली. मीराच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. तिने स्क्रीनला हात लावला आणि हळूच म्हणाली, मला माफ करा. मी तुम्हाला उशिरा समजले. मी तिच्या शेजारी शांत उभा होतो. त्या दिवशी आम्ही दोघांनी बराच वेळ राजाराम यांच्या आठवणींमध्ये घालवला. काही दिवसांनी सानिका गावाहून परत आली. मी तिच्यासमोर सर्व सत्य कबूल केलं. माझ्या मनात निर्माण झालेला भावनिक गोंधळ, मीराची एकाकी अवस्था आणि आम्ही केलेल्या चुका. सानिका खूप दुखावली, पण तिने शांतपणे माझं बोलणं ऐकलं. काही दिवस आम्ही एकमेकांपासून दूर राहिलो. त्या काळात मला जाणवलं की विश्वास तुटला की नातं वाचवण्यासाठी फक्त प्रेम पुरेसं नसतं. प्रामाणिकपणा आणि जबाबदारी तितकीच आवश्यक असते. मीरा देखील आमच्या आयुष्यातून काही काळ दूर राहिली आणि तिने तिचं आयुष्य नव्याने उभं करण्याचा निर्णय घेतला. राजाराम यांच्या नावाने तिने गरजू मुलांसाठी एक छोटंसं शिक्षण केंद्र सुरू केलं. तिला त्या कामात जगण्याचा नवा अर्थ सापडला. मी आणि सानिका हळूहळू पुन्हा एकमेकांशी बोलू लागलो. तुटलेला विश्वास पुन्हा जुळायला वेळ लागला, पण आम्ही प्रयत्न सोडले नाही. काही महिन्यांनी मीरा आमच्या घरी आली. तिच्या चेहऱ्यावर आता दुःख नव्हतं, तर शांत समाधान होतं. तिने हसत म्हटलं, काही माणसं आयुष्यात प्रेम शिकवण्यासाठी येतात, तर काही माणसं जबाबदारी शिकवण्यासाठी. आम्ही तिघांनी एकमेकांना पाहून हलकंसं स्मित केलं. त्या दिवसानंतर आमचं नातं प्रेमाचं नव्हतं, पण ते आदर, माफी आणि जिव्हाळ्याचं नातं बनलं. राजाराम यांची आठवण आमच्या मनात कायम राहिली आणि त्यांच्या शेवटच्या इच्छेप्रमाणे आम्ही प्रत्येकाने आपापलं आयुष्य पुन्हा जगायला सुरुवात केली. कधीकधी मागे वळून पाहिलं की जाणवतं, काही प्रेमकथा एकत्र येण्यासाठी नसतात,
त्या माणसाला अधिक परिपक्व बनवण्यासाठी लिहिलेल्या असतात. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश रहा. धन्यवाद.